गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम यू ऑल. आज आपण केमिकल थर्मोडायनॅमिक्समधील नेक्स्ट इक्वेशन पाहणार आहोत. गिब्स दुहेम इक्वेशन. तुम्हाला माहीत आहे की केमिकल पोटेन्शियलचं एक जनरल इक्वेशन ह्याच्या आधी आपण लास्ट लेक्चरला बघितलं आहे. ते डी जी इज इक्वल टू डी जी डिवायडेड बाय डी टी at constant pressure N1 N2 dt plus dg divided by dp at constant temperature N1 N2 dp plus dg divided by dN1 at constant temperature pressure N1 dN1 plus dg divided by dN2 at constant temperature pressure N1 dN2. हे इक्वेशन ह्याच्या आधीही तुम्ही पाहिलं आहे की केमिकल पोटेन्शियलमध्ये फर्स्ट आहे रिस्पेक्ट टू द टेम्परेचर, रिस्पेक्ट टू द प्रेशर, रिस्पेक्ट टू दी नंबर ऑफ मोल्स N1 आणि रिस्पेक्ट टू दी N2. देन हेच इक्वेशन तुम्ही असंही रिअरेंज करू शकता. डी जी इज इक्वल टू डी जी डिवायडेड बाय डी टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर N1 N2 डी टी प्लस डी जी डिवायडेड बाय डी पी at constant temperature N1 N2 dp plus mu1 dN1 plus mu2 dN2. mu1 dN1 mu2 dN2 का घेतलं तर इन टेक्स प्लेस ऑफ dg अपॉन dN1 TPN2 ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर आणि N2 ह्याची जी व्हॅल्यू आहे ते mu1 आणि डी जी अपॉन dN2 ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर N1 ह्याची जी व्हॅल्यू आहे ती तुमची काय आहे, इट इज अ mu2. म्हणून आपण mu1 आणि रिमेनिंग टर्म इथं dN1 dN2 ॲज इट इज आहे ते आहे असे घेतलेले आहेत. देन ॲट कॉन्स्टंट जर तुम्ही टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तर ॲट कॉन्स्टंट temperature and pressure equation 2 becomes, this is equation number 2, equation 2 becomes equation 2 मध्ये काय चेंजेस होईल, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. ह्या फर्स्ट ज्या दोन टर्म आहेत कोणत्या, डी जी अपॉन डी टी आणि डी जी अपॉन डी पी, ह्या दोन काय होतील तुमच्या 0 येतील आणि रिमेनिंग राहील ते mu1 dN1 plus mu2 dN2. This is equation number 3rd. On integrating equation 3rd, on integrating equation 3rd जर इंटिग्रेट केलं तर डेरिव्हेटिव्ह साइन सिम्पली निघून जाईल. G at constant temperature pressure is equal to mu1 N1 plus mu2 N2. This is equation number 4. Now general differentiation, equation 4 general differentiation करूया. differentiation of equation 4. equation 4 चं differentiation again dg at constant temperature pressure is equal to first mu1 dN1. ह्या केसमध्ये पहिल्यांदा डिफरन्शिएशन विथ N1चं केलं आहे, mu1 कॉन्स्टंट ठेवला आहे, प्लस
नेक्स्ट स्टेपमध्ये n1 कॉन्स्टंट ठेवा आणि μ1चं डिफरन्शिएशन मीन्स डी μ1 प्लस आता ह्या ठिकाणी सेकंडमध्ये μ2 कॉन्स्टंट ठेवा डिफरन्शिएशन ऑफ n2 dn2 आणि सेकंडमध्ये n2 कॉन्स्टंट ठेवा डिफरन्शिएशन ऑफ डी μ1. देन नेक्स्ट स्टेपमध्ये सेम टर्म सेम साईडला घ्या मीन्स μ1च्या दोन टर्म कोणत्या हा एक μ1 अँड दिस μ2 एका साईडला आणि n1 आणि n2 एका साईडला मीन्स काय चेंजेस होतील μ1 dn1 प्लस μ2 dn2 एका साईडला होतील आणि सेकंडमध्ये n1 डी μ1 प्लस n2 डी μ2 हे आहे ते तुमचं सेकंड साईडला होतील. देन इट टेक्स प्लेस ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. ठीक आहे. देन कंपेअर इक्वेशन सपोज दिस इज इक्वेशन नंबर 5. कंपेअर इक्वेशन 5 and 3 फॉर comparing इक्वेशन 5 and 3. दोन्हीमध्ये कॉमन काय आहे दिस इज इक्वेशन नंबर 3 अँड दिस इज इक्वेशन नंबर 5. तर μ1 dn1 μ2 dn2 μ1 dn1 μ2 dn2 ह्या टर्म आहेत त्या तुमच्या काय आहेत कॉन्स्टंट आहेत. इट कॅन बी कॅन्सल आउट आणि रिमेनिंग काय राहील फक्त तुमची रिमेनिंग टर्म आहे ती n1 डी μ1 n2 डी μ2 ही टर्म तुमची कॉन्स्टंट राहील. दॅट्स वाय n1 डी μ1 प्लस n2 डी μ2 is also equal to 0. This is equation number 6. Now in general equation याच्यावरून तुम्ही जनरल इक्वेशन लिहू शकता n1 डी μ1 प्लस n2 डी μ2 प्लस n3 डी μ3 प्लस डॅश 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 अप टू इन्फिनिटी इक्वल टू 0 किंवा इज ऑल्सो इक्वल टू समेशन ऑफ ni डी μi is also equal to 0. This is known as Gibbs-Duhem equation, or this is the final equation of Gibbs-Duhem equation. बघा स्टार्टिंगपासून फर्स्ट स्टार्ट केला होता आपण की केमिकल पोटेन्शियलचं इक्वेशन घेतलं होतं डी जी इज इक्वल टू डी जी डिवायडेड बाय डी टी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर n2 dt. म्हणजे जर डी टी व्हॅरिएशन विथ डी टी असेल तर रिमेनिंग टर्म कॉन्स्टंट असतील. नेक्स्ट पॉईंटमध्ये डी जी डिवायडेड बाय डी पी ॲट कॉन्स्टंट इथं व्हॅरिएशन विथ प्रेशर आहे तर तुमचं काय असेल रिमेनिंग टर्म कॉन्स्टंट टेम्परेचर n1 n2. थर्डमध्ये डी जी डिवायडेड बाय डी n1 इथं n1 आहे तर रिमेनिंग टर्म तुमच्या कॉन्स्टंट असतील म्हणजे कोणत्या टेम्परेचर प्रेशर n2 डी n1 आणि डी जी डिवायडेड बाय डी n2 तर रिमेनिंग टर्म कॉन्स्टंट असतील टेम्परेचर प्रेशर n1 डी n2. देन हेच इक्वेशन आपण रिअरेंज केलं आहे डी जी अपॉन डी टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर n1 n2 डी टी डी जी अपॉन डी पी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर n1 n2 डी पी μ1 dn1 μ2 dn2. हे μ1 आणि μ2 म्हणजे काय केमिकल पोटेन्शियलचं सिम्बॉल आहे. तर डी जी अपॉन dn1 ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर n2 इज इक्वल टू μ1 आणि डी जी अपॉन dn2 ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर n1 इज इक्वल टू μ2. म्हणून हे दोन
μ1 आणि μ2 ह्या ठिकाणी पुट केलेत. देन दिस इज इक्वेशन नंबर 2. देन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर dg ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर, ह्या फर्स्ट दोन टर्म आहेत ज्या हे आणि हे कॉन्स्टंट ठेवल्यानंतर 0 येतील, म्हणजेच रिमेनिंग काय राहील μ1 dn1 प्लस μ2 dn2. देन दिस इज इक्वेशन नंबर दी 3rd. ऑन इंटिग्रेट केलं इक्वेशन तर काय होईल की फक्त डेरिव्हेटिव्ह साईन निघून जाईल, म्हणजेच डी साईन निघून जाईल. देन जी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इक्वल टू μ1 n1 प्लस μ2 n2. देन अगेन इक्वेशन 4चं डिफरन्शिएशन केलं आहे. देन टी जी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर, पहिल्यांदा μ1 कॉन्स्टंट ठेवलं आहे, डिफरन्शिएशन ऑफ n1, आणि नंतर n1 कॉन्स्टंट ठेवलं आहे, डिफरन्शिएशन ऑफ μ1. सेम μ2 कॉन्स्टंट ठेवलं आहे, डिफरन्शिएशन ऑफ n2, देन n2 कॉन्स्टंट ठेवलं आहे आणि डिफरन्शिएशन ऑफ μ2, डिफरन्शिएशन ऑफ μ2. देन सेम टर्म सेम साईडला घ्यायच्यात, म्हणजे μ1 अँड μ2 एका साईडला आणि n1 अँड n2 दुसऱ्या साईडला. देन μ1 dn1 प्लस μ2 dn2 प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये n1 d μ1 n2 d μ2. देन नेक्स्ट पॉईंटमध्ये कम्पेअर इक्वेशन 5 अँड 3. इक्वेशन 5 अँड 3मध्ये काय कॉमन आहे तर μ1 dn1 μ2 dn2 μ1 dn1 μ2 dn2 हे कॉमन आहे. कॉमन टर्म कॅन्सल आउट होतील, म्हणजेच रिमेनिंग काय राहील n1 d μ1 n2 d μ2 इज इक्वल टू 0. किंवा ते तुम्ही जनरल इक्वेशन लिहू शकता n1 d μ1 प्लस n2 d μ2 प्लस n3 d μ3 प्लस डॉट 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 अप टू द इन्फिनिटी इज इक्वल टू 0, किंवा इन जनरल ni d μi इज इक्वल टू 0. दिस इज द फायनल इक्वेशन ऑफ गिब्स दुहेम इक्वेशन. थँक्यू.